नमस्कार अमरावती। प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याकरिता आणि ग्रामीण भागातील समस्याचे जागीच निराकरण करण्याकरिता अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून गाव मुक्काम व शिवार फेरी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। तिवसा तालुक्यातील मार्डी येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने तिवसा तहसीलदार मयूर कळसे यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुका प्रशासन एकवटलेले पाहायला मिळाले। शासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारी नेहमी कार्यालयात भेटणाऱ्या अधिकाऱ्यांनी थेट गावात मुक्कामी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। या फेरीत शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित असल्याने अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली। या मुक्काम शिवार फेरीमध्ये तिवसा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग, उपविभागीय अभियंता, पंचायत समिती व कृषी विभाग, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी ग्रामीण विकास आणि शेती विषयक, आरोग्य व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला। या उपक्रमाला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला असून शिवार फेरी दरम्यान मंत्र्यांच्या संकल्पनेचे कौतुक करत गावकऱ्यांनी आपल्या मूलभूत सुविधा, रस्त्यांचे प्रश्न आणि शेती विषयक अडचणी मांडल्या। एका छताखाली सर्व विभागांचे अधिकारी मुक्कामी उपलब्ध झाल्यामुळे मार्डी वासियांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले। सर्वप्रथम मी याबाबत असं सांगू इच्छितो की गावभेट बाबत आम्हाला सन्माननीय महसूल मंत्री महोदय आणि आपले जे पालकमंत्री आहेत अमरावती माननीय बावनकुळे साहेब यांनी गावभेटीचं आम्हाला आयोजन करण्याचं सांगितलं होतं। गावभेटी आपण करतच होतो, पण यावेळेस आम्ही असं म्हणजे त्याचं पुढचं पाऊल एक टाकण्याचं ठरवलं की आपण एक मुक्काम करूयात गावात। म्हणजे गावात जायचं, रात्री तिथे मुक्काम करायचा, कारण सर्वजण दिवसभर बाहेर असतात, वेगवेगळ्या शेतीच्या कामानिमित्त बाहेर असतात, त्यामुळे संध्याकाळी भेटतात, रात्री इथे भेटतात आणि रात्री त्यांच्यासोबत आता जसं आपण बघितलं की सर्वांसोबत आपण त्यांच्या ज्या समस्या होत्या वेगवेगळ्या विषयाशी होत्या, म्हणजे ग्रामपंचायतच्या संबंधित होत्या, काही पाणंद रस्त्याच्या संबंधात होत्या, काही फेरफार संबंधित होत्या, काही नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासंबंधी होत्या, काही फॉरेस्टच्या विषयासंदर्भात होत्या। बऱ्याच समस्या या इथल्या बस डेपो किंवा बस थांबत नाहीत किंवा काही बसेसचे जे पासेस आहेत विद्यार्थ्यांच्या काही वेगळ्या समस्या होत्या, अतिक्रमणच्या काही समस्या होत्या। असे वेगवेगळे विषय आपण इथे किंवा पारधी समाजाचे जे आपले बांधव आहेत त्यांच्या घरकुलचे एक विषय होते। अशा असंख्य विषय आपण आज हाताळले गेले। काही समस्या या इथल्या इथे आपण त्यांचं समाधान केलं, काही विषय जे आपल्या जिल्हा स्तरावरचे आहेत त्यांना आपण ते समस्याचा पाठपुरावा करूयात किंवा काही समस्या या वेगळ्या ज्या विभागाच्या होत्या त्यांच्या मार्फतही आपण त्यांना निवेदन या बैठकीच्या अनुषंगाने देतोय आणि मला वाटतं ही एक चांगली संकल्पना राहील। उद्या सकाळी आम्ही शिवार फेरी काढतोय, ज्या आपण नागरिकांनी आज ज्या आम्हाला समस्या सांगितल्या त्यांना प्रत्यक्षात उद्या आम्हाला सकाळी भेट देता येतील आणि आणखीन चांगल्या प्रकारे त्याचं सोल्युशन काढता येईल। या संकल्पनेसाठी किती अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मुक्कामी राहणार? आज इथे मी स्वतः आहे, मी तहसीलदार तिवसा म्हणून आहेत, आमचे नायब तहसीलदार सगळे आहेत। आज इथे आपले उपविभागीय अधिकारी सरही होते, दराटे साहेबही होते, तालुका कृषी अधिकारी होते, BDO साहेब स्वतः होते, PI साहेब स्वतः होते व फॉरेस्टचे विविध अधिकारी होते, ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी आहेत, आमचे तलाठी आहे, मंडळ अधिकारी आहेत व PWD इंजिनियरही होते इथे, आरोग्याचे जे मेडिकल ऑफिसर आहेत तेही इथे आहेत। त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी सगळेजण मुक्काम करतील अशी अपेक्षा आहे आणि आम्ही तर इथे थांबतोय। सकाळी आम्ही 7 वाजता उठून सर्व गावकऱ्यांसोबत प्रभात फेरी काढतोय।